हे आदिशक्ती आदिमाया चित्कला मुक्ताई कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांची गुरुमाऊली निवृत्तीनाथ आणि सोपान काकांची तू लाडकी धाकुटी बहीण तुम्हा भावंडांनी जगताच्या शांतीसाठी पसायदान मागून माणूस धर्माची शिकवण या जगाला दिलीत। हे माऊली मुक्ताई, तुझे मुक्त विचार आणि अध्यात्म आमच्या चिमुकल्या ओंजळीतून वाटण्याची शक्ती आम्हाला मिळू दे, ही सावळ्या परब्रह्म विठुरायाच्या चरणी प्रार्थना। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। हे कृष्णा राम कृष्ण हरी। बसा, पाऊस गेला ना की मग जा बर का। अगं बघ पाऊस किती जोरात पडतोय। विटेवर मूर्ती दिसते सगुण, सगुण की निर्गुण म्हणू दादा, सगुण जरी म्हणू दिसते निर्गुण, वाचेचे भिन्न पडले दादा। आजी तू हे काय म्हणतेस? तुमच्यासारखीच एक चिमुरडी तिच्या भावंडांबरोबर इथे बागडायची। तिच्या लाडक्या भावासाठी रचलेल्या ओव्या आहेत या। नाव काय तिचं? मुक्ताई। रामकृष्ण हरी। थांबा, मी बघते। मावशी जरा येता का? माझ्या आईची प्रकृती खूप बिकट आहे। काय झालंय बाळा तुझ्या आईला? ती गर्भवती आहे। आज संध्याकाळपासून तिच्या पोटात खूप दुखतंय। सायंकाळी माझे बाबा विठ्ठलपंत गावात सहाय्य मागायला आले होते, पण सगळ्यांनी नकार दिला। आता शेवटी बाबा पांडुरंगाची आळवणी करत बसलेत। आईच्या वेदना पाहावेनात म्हणून मी त्यांना न सांगता आलो आळंदीत, पण त्या सुईण मावशी देखील नाही म्हणाल्या हो यायला। कुणीच येत नाही आमच्या साह्याला। तुम्ही तरी येता का मावशी माझ्यासोबत? नाव काय तुझं बाळा? मी ज्ञानेश्वर। काय करताय तुम्ही? हा? अहो तो हा? आणि संन्याशाचं पोर काय करतं इथे मध्यरात्री? अहो त्याची आई अडली ना म्हणून आलाय बिचारा। हे राम, परत अनाचार केला वाटतं त्या विठ्ठलपंत संन्याशानं। आणि तुमचे काय? तुम्ही जायला निघालात की काय त्याच्यासोबत? चला घरात वा। अहो पण आत वा म्हटलं ना, चला। पांडुरंगा, ते जरा बाळ निवृत्ती, ज्ञानदेव दिसला का तुला? बाबा हो ज्ञाना जवळपास कुठेच नाही दिसत आहे। बाबा आईला काही होणार नाही ना? नाही बाळा, आईला काही होणार नाही। पांडुरंग आहे ना आपल्या संगती। विठ्ठला, सांभाळ रे तुझ्या लेकरांना। चल
हो 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 रुक्मिणी हो थोडा धीर धर हो थोडा धीर धर गं. धीर धर हो पांडुरंग आहे तुझ्यासोबत. मुलगी मुक्ता आनंदाची वार्ता मुलगी झाली. आधी माया आली. माय म्या कानोबा आणि ही माझी बाईल रक्की वाईच देवळात बसलं तर चालेल काय? आणि हे कोकरू बाहेरचं आहे माझ्या. माहिती आहे माहेरचं आहे तुझ्या. चालेल काय? या या आत या. हा पण नाही म्हणजे गावातलं कोणी काय बोलायचं नाही ना? नाही बोलायचं कोणी आधी बोलायचे पण मुक्तानी आणि तिच्या भावंडांनी सुधारलंय सगळ्यांना आता. या या आत या. या आजोबा. बसा तुम्ही बसा. ठेव तुझं माहेरचं कोकरू. द्या. आजी पुढे काय झालं? सांगते सांगते हा. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीची 4ही पोरं तेजाळ. पण ही धाकटी मुक्ता ही म्हणजे वीजच जणू. दिसणार एवढीशी पण फटका मात्र बाई 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 बाई. एकदा असंच सिद्ध बेटाहून जाताना मुक्ता मला तिकडे दिसली. आपण श्लोक म्हणूयात. श्लोक नको. तुझ्याकडे भातुकलीची बुडकुली आहेत का? आहेत की. आळंदीच्या आजोबांनी दिलेली. पण मला नाही आवडत ग भातुकली खेळायला. मग ग काय आवडतं? मला हरिनाम घ्यायला आवडतं. काय ग गोदे, तुझे वडील शास्त्री आहेत ना? हो. मग त्यांनी तुला वेद म्हणायला नाही शिकवले? तुला येतात का? हो, माझ्या बाबांनी शिकवलेत की. संगच्छध्वम संवदध्वम संवो मनांसी जानताम देवा भागम यथा पूर्वे संजानानाम उपासते समानो मंत्रस्समिति समानी समानं मनः चित्तमेषां समानं मंत्रम् अभिमन्त्रयेवः समानेन वो हविषा जुहोमि. मुक्ता ऐक ऐक. मुक्ताच्या आईनं ओळख पाळख नसताना मला सहाय्य केलं. रक्त येतंय की चांगलंच? मला प्रश्न पडला, इतक्या सुस्वभावी स्त्रीला गावानं वाळीत का टाकलं असेल? तिला पाहिलं की काहीतरी दिव्यत्व जाणवायचं हे निश्चित. पण गावच्या प्रमुख पुरोहितांनी या कुटुंबाविरुद्ध आधीच वैर पुकारलं होतं.
बोला शंभू पंडित. आजच्या धर्मसभेत कोण कोण प्रतिष्ठित उपस्थित आहेत? महान विसोबा शास्त्री, आपल्या या धर्मसभेत ग्रामचे पाटील आदरणीय शिवशास्त्री, वेदोनारायण शास्त्री, वंदनीय वेदमूर्ती शास्त्री, महादेव शास्त्री आणि आदरणीय ग्रामजोशी उपस्थित आहेत. आदरणीय ग्रामजोशी. वा शंभू पंडित, आळंदी ग्रामात अल्पावधीत सर्वांशी अतिपरिचय झाला की तुमचा? आ? क्षमा क्षमा महान विसोबा शास्त्री. आजच्या धर्मसभेचं प्रयोजन काय? ते संन्यासी कुलकर्णी आले आहेत. त्यांस या सभेसमोर बोलवायचे काय? त्या अधर्म्याला इथे बोलावून समय व्यर्थ कशाला घालवायचा? अहो असं काय बोलतो विसोबा शास्त्री? नाहीतर काय. तरी आमच्या सिद्धोपंतांस आम्ही म्हटले होते की रुक्मिणीसारखी चालस पोर आमच्या मुलास द्या, पण नाही. कोण कुठला हा भणंग आणून उभा केला आणि मुलगी बांधली त्याच्याकडे. आम्हास काय वाटतं, संसाराची एवढीच आसक्ती होती तर संन्यास धर्म स्वीकारला कशाला बिठ्यानं? काय ग्रामजोशी? अहो अगदी बरोबर बोलताय विसोबा शास्त्री. अहो आधी मानभावीपणे संन्यास घेतला, काशीच गेला पळून, तेही बायकोस एकटीच टाकून. भोजलिंगा, काही माग लागला? नाही सिद्धोपंत, अवघ्या पंचक्रोशीत शोध घेतला. सगळी देवळं, धर्मशाळा, पाठशाळा कुठं कुठं म्हणून नाही शोधलं, परंतु काहीच माग नाही लागला. रडू नकोस पोरी. आता तुझ्या दैवातच हे असे आहे म्हटल्यावर असेच होणार. तूच मला सत्यवान सावित्रीची कथा सांगायचीच नाही. सावित्रीचे पती मृत होते. माझे पती इथे समोर नसतील तरी ते जीवित आहेत. माझ्या पातिव्रत्यात जर काही सत्व असेल तर ते नक्की परत येतील. कुठे निघालीस? अगं सिंधू, ते पाहिलं का? सिद्धोपंतांची मूल अविश्रांत प्रदक्षिणा घालतीये पिंपळाच्या झाडाला. कसलं काय? हिस टाकून तिचा नवरा पळून गेला असं प्रदक्षिणा घालून थोडीच परत येणार आहे. त्याला नाही लाज आणि असा दुःखाचा वाटार मांडणाऱ्या या रुक्मिणीला नाही लज्जा. चल. ओम नमो भगवते वासुदेव. रुक्मिणी, सगळ्या प्रकारचे कष्ट भोगले तिने, पण थांबली नाही. टाक इथे टाक. अहो आम्ही तिच्या प्रदक्षिणेच्या मार्गावर बाभळीचे काटे सुद्धा टाकून पाहिले, पण बाई काही बदली नाही. अहो एके दिवशी गावामध्ये श्रीपाद श्रीयतींचे आगमन झाले. त्यांना लक्षात आले की काशीस आपल्या आश्रमामध्ये नव्याने दाखल झालेला संन्यासी हा हिचा पती. त्यांनी त्यास परत जावयास सांगितले आणि याने काय घेतली पडत्या फळाची आज्ञा आणि आला परत. कथा कारुण्यपूर्ण आहे खरी. काय कारुण्यपूर्ण आहे? कथा कारुण्यपूर्ण आहे खरी. आता आलाच आहे तर घ्या बोलवून त्याला. होय. पुन्हा तेच ऐकायचे शास्त्री. पंत येता बोलावलंय. बोल पटपट. महानुभाव, मुलांचे मुंजीचे वय होत चालले, परंतु आपल्याकडून शास्त्राधिकार न मिळाल्यामुळे त्यांचे शिक्षण होऊ शकत नाही. आपण दयापूर्वक विचार करावा आणि माझ्या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून द्यावा. अरे काय करणार आहेत पोरं तुझी शिकून?
पापाची उत्पत्ती. असे का म्हणताय तुम्ही? आपल्या महान सनातन वैदिक धर्मात मनुष्याच्या जीवनाला सहाय्य करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत आणि सगळ्यांचं सार एकच आहे. भगवंतानं आपलं सारं सामर्थ्य अन्न, वायू, पाणी आणि ज्ञान या 4 गोष्टीत विराजमान केलंय. त्यावर सर्वांचा अधिकार आहे. आम्हा शहाणपणा शिकवू नकोस बरे. एक काम कर, त्र्यंबकेश्वरीचा. विठ्ठल पंतांशी शास्त्रार्थ करता येत नाही हे पाहून ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्याचं पुरश्चरण दिलं गेलं. एक प्रकारची शिक्षाच ती. सगळे त्र्यंबकेश्वराच्या घनदाट अरण्यातून प्रदक्षिणा करू लागले. मध्येच भेकर दिसायची, ससे दिसायचे. ज्ञाना सोपाना त्यांच्या मागे धावून खिदळायचे आणि अचानक वाघाची जोरदार गर्जना ऐकू आली. सगळे घाबरून धावू लागले, पण ज्ञाना खाली ना. चला पोरांनो. अहो मला व्याघ्र कसा दिसतो ते पाहायचे आहे. अरे व्याघ्र दर्शन होत राहील नंतर, त्यासाठी आधी जगलो तर पाहिजे. चल बघू. भुजलिंगा, हे घे. हे घेऊ. बर चल चल चल. आता तूच काय हवे? मला सुद्धा बघायचं आहे व्याघ्र. व्याघ्र बघायचं आहे? विठ्ठल पंतांनी मुक्ताला उचललं आणि ते धावू लागले. एका दूरच्या मोकळ वनामध्ये ते विसावले. काय झाले? पाणी हवे का? निवृत्ती दादा कुठे आहे? हा? अहो पंत, तो तर आपल्या सवय होता ना. होता तर कुठे गेला? तुम्ही पाहता का? होय. ज्ञाना चल माझ्या सवय. निवृत्ती तुम्ही थांबा, मी आलोच. निवृत्ती दादा, निवृत्ती राजा, निवृत्ती दादा, निवृत्ती दादा, निवृत्ती दादा, निवृत्ती दादा, 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 बाबा, निवृत्ती निवृत्ती बाळ. आई, अगं मुक्ता कुठे आहे? इथे अचानक लक्षात आलं की मुक्ता सुद्धा अदृश्य झाली आहे. तेव्हा नारायणा काय करावं? काही अकरीत घंट्याच्या आत मुलांना शोधायला हवं. सगळे त्या लेकरांना शोधू लागले. इकडे तिकडे, पूर्वेस पश्चिमेस त्यांचे आवाज नुसतेच दरीखोऱ्यातून घुमून परत येत होते. आणि अचानक लहानगी मुक्ता झुडपातून खिदळत त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. गुरुदादा तिकडे वर चला. ती दाखवेल त्या दिशेला आल्यावर सगळे थबकलेच. तिथे निवृत्ती होता, गुरुदादा तिकडेच आहे. पण एखाद्या भरलेल्या जलाशयासारखा, तृप्त, बालयोगी, एखाद्या कावलीकडे धावणाऱ्या वासरासारखा. ज्ञाना त्याच्या गळ्यात पडून रडू लागला. कुठे गेला होतास दादा, कुठे? निवृत्ती साऱ्यांकडे अनोळखी नजरेनं पाहत होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट पसरलं. म्हणे मुक्ताबाई निवृत्तीचे देणे, योगी याच्या खुणा योगीच जाणे. ज्ञाना दादा, आई, बाबा, बाबा, त्या व्याघ्राच्या आवाजाने मी हरवून गेलो बाबा आणि एका दिव्य अरण्यात पोहोचलो.
ये वत्सा ये. मी केव्हापासून तुझी वाट पाहत होतो. श्री गुरु गहिनीनाथ आदेश. आदेश. बाबा, मला श्री गुरु गहिनीनाथांनी अनुग्रह दिला. सगळे आनंदी मनाने परतले, पण जीवाचा आनंद हिरावून घेतला नाही तर नियतीला आनंद मिळत नाही. विसोबा शास्त्री, आपण सांगितलेले प्रायश्चित्त आम्ही घेतले. काही उपकार नाही केलेस. एकदा संन्यास घेतला की आमच्यापासून तो तुटला. भिक्षा देणं आणि समाधीत त्याला पूर्ण, एवढंच आम्हाला ठाऊक. कोणास कोठे पुरायचे याबद्दलचा आपला अधिकार अबाधित आहे, पण माझे पती सोन्यासारखे शुद्ध आणि अग्नीसारखे पवित्र आहेत. तोंडावर कुलक्षणे धर्मसभेसमोर असा उद्धटपणा. एकदा तुझ्या दादल्यास आमच्या स्वाधीन कर, मग कळेल प्रायश्चित्त काय असते ते. आमचा जोडा बिघडवण्याचे सामर्थ्य केवळ मृत्यूत आहे. काय रक्त काढले, झाले समाधान? नाही झालं. तुम्हाला तुमच्या मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार हवाय ना, मग त्यासाठी तुम्ही दोघंही नाही सेवा. देहांत प्रायश्चित्त घ्या. काय बोलता विसोबा शास्त्री? अहो, पट्ट्यासारखं तरी आहे काय? शास्त्रात जे लिहिलंय तेच सांगतोय. देहदंड घेतल्याने यांच्या पहिल्या पातकाचा नाश होईल. तदनंतर यांच्या पोरांचं काय करायचं ते बघू. पण तोवर या ग्रामातून तुम्हाला एक कण भिक्षा मिळणार नाही. एक तर तुम्ही दोघं मरा किंवा पोरांना उपाशी मारा. ग्रामस्थांनो, तुम्हीही ऐका. तुमच्यापैकी कुणीही यांना सहाय्य केलं तर तुम्हालाही बहिष्काराला तोंड द्यावं लागेल. मग काय विठ्ठल पंत आणि काय गे रुक्मिणे, घेताय देहांत प्रायश्चित्त? मी काय म्हणते, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी दोघंही आपल्या मुलांना अतीव धार्मिकतेनं संस्कार देत आहेत. आपण त्यांच्या बाजूनं बोललो तर? आणि वाळीत टाकलेल्या कुटुंबाला किती हाल सहन करावे लागतात माहिती नाही तुला? त्या कुटुंबाकडे बघून मला याची चांगलीच कल्पना आली आहे. पण तरीही त्या गोजीरवाण्या मुलांसाठी मी मात्र ठरवलंय, त्या कुटुंबाबरोबर मी उभी राहणार. असं असेल ना यशोदे, तर तुला हे घर सुद्धा सोडावे लागेल. उद्या नष्ट होणाऱ्या देहावर उपचार कशाला? म्हणजे
माझा निर्णय झालाय रुक्मिणी. अवघड आहे, पण आपल्या मुलांसाठी तो आचरावा लागणार आहे. आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावंच लागणार आहे. रामकृष्ण हरी. काय झालं आई? एवढ्या रात्री उठवलंस मला? अगं तू रडतेस का? बाळा तू लहान आहेस, पण आजपासून या तिन्ही लेकरांची तू मायही आहेस आणि बापही. ध्यानात ठेव. सांभाळशील ना बाळा? आई मुक्ता, ये बाळा. तू आई चालायचं. रुक्मिणी सांभाळ ग पोरांना. पांडुरंग हरी. रामकृष्ण हरी. काय गे रुक्मिणी? यशोदे, येते. चला.
दादा, आई बाबा. ज्ञाना दादा. दादा, अरे आई बाबा कुठे आहेत? मुक्तेनं आईप्रमाणे सगळ्यांना शांत केलं. जो तो आपल्या कामाला लागला. निवृत्ती ध्यानधारणेत मग्न झाला. ज्ञानोबानं अंगण झाडायला घेतलं. सोपानानं सरपण तोडायला घेतलं. आणि मुक्ता चूल फुंकत होती. हे काम तिच्या आईचं होतं, रुक्मिणीचं. मावशी, अगं रडतेस काय? ज्ञाना दादा म्हणालाय रडायचं नाही. आता काम करायचं. तिच्या आवाजातल्या एका वाक्यानं सारी वेदना निवली. बाहेर येऊन पाहते तो. ज्ञाना आणि निवृत्ती दोघं 2 दिशांना भिक्षेसाठी निघाले होते. निवृत्ती चरोलीला आणि ज्ञानोबा आळंदीला. फुलासारखी कोमल असलेली ही लहानगी मुक्ता लोकांच्या अन्यायी वागणुकीतून सुटत नव्हती. माझा पण डाव आहे. मला पण काय ग धणे, किती वेळा सांगितले तुला या कार्टी सोबत खेळायचं नाही म्हणून? सांग, खेळशील परत खेळशील? अद्दल घडवायला हवी तुला. अहो काका थांबा. अहो नका ना मारू त्यांना. तू काय सांगतेस मला? कार्टे, तुझ्यामुळेच मार खाता येत त्या पोरी. निघ, चल निघ इकडून. तुम्ही काय बघत बसलात? चल ग तू घरी. ती खेळताना पण दिसली. ज्ञानेश्वरांनी दिलेल्या ज्ञानामुळे ती शांतपणे सगळं काही सहन करत होती. कितीही अपमान झाला तरी धर्म म्हणून भिक्षा मागायला ज्ञानेश्वर आळंदी जातच होता. इतकी वर्षे झाली यशोदा सिद्धबेटावर त्या मुलांसवे राहते आहे. या मुलांनी त्यांच्या हरिभक्तीने खूप मोठ्या गोष्टी सिद्ध केल्यात. पण या गावातल्या शास्त्री पंडितांना या मुलांचं कार्य कधी कळायचं देवास ठाऊक. अरे शिवशास्त्र्या, तुला तरी कुठे कळलं होतं? कळलं ते तुझ्या पत्नीला. नाही, हा खोटा मोठेपणा सोडून मुलांना आणि त्याआधी यशोदेला शरण गेलं पाहिजे. क्षमा मागितली पाहिजे आणि आपल्या घरच्या लक्ष्मीला, यशोदेला कशाही प्रकारे समजूत काढून घरी परत आणलं पाहिजे. मुक्ते, अरे घे हा चारा खा बरं. हे आणि काय आणलं? मावशी, अगं इंद्रायणी नदीला वंदन करायला गेले होते तर येता येता रानात याचं हंबरणं ऐकू आलं. बिचाऱ्याची आई हरवलीये ग, माझ्यासारखी. मुक्ता, असं का म्हणतेस? मी मावशी, आमच्यावर कितीही संकट आली तरी तू प्रत्येक वेळी आमच्या पाठीशी उभी असतेस बघ. आईसारखी. माय मरो आणि मावशी जगो असं कदाचित तुझ्यामुळेच म्हणत असतील बघ. त्यामुळे मग मी विचार केला, याची आई सापडेपर्यंत मीच याची मावशी. आहे की नाही मौज? तू कसली मावशी? तू आम्हा सगळ्यांची आई आहेस, मुक्ताई.
चल आता भोजनाची वेळ झाली. अगं पण आता काय त्याचं खाणं व्हायचंय तर यशोदे. त्याच्या आधीच मी मी चुकलो ग. अगं ही चिमुरडी त्या मुक्या प्राण्याचा विचार करू शकते आणि मी मात्र देवासारख्या या लहानग्यांचा विचार नाही करू शकलो. आपण या लहानग्यांच्या पाठीशी उभं राहू असं तू का म्हणालीस ते कळलंय मला. मला क्षमा कर. तुम्ही समाजाला भ्यालात आणि मला या लेकरांच्या जीवाची भीती वाटली. तुम्ही तुमच्या जागी योग्य आहात आणि मी माझ्या. यशोदे, माझ्यासोबत आपल्या घरी येशील? आणि माझी ही लेकरं मावशी तुझी ही मुक्ताई सांभाळेल सगळं. जा तू. ओम भवती भिक्षां देहि. रामकृष्ण हरी. मी जाणून बुजून नाही केलं. लागलं का तुम्हाला? बसबसपुरी माजवली आळंदी ग्रामात. काका काय दळभद्री चुकी माझीच. विसोबा शास्त्री, अहो सगळे हरिकीर्तनी दंग झाले होते म्हणून. तू गप्रे भिकारड्या. आणि तुमच्यावर ग्रामन्याय, बहिष्कार. तू काय करतोयस इथं? भिक्षा. भिक्षा. ग्राम जोशी कार्टा भिक्षा मागतोय. हो ना. त्यास द्यावयास हवी. काय अहो ग्रामदोषी काका काय करताय? हमी असल्यास अजून घे, हो घे. सिंधुबाई, लेकाची दृष्ट काढताय. द्या तो उतारा इकडं. अहो द्या हो. द्या म्हणतो. द्या तर. आयुष्यमान भव. अहो शास्त्री हे काय करताय तुम्ही? ये. घे, घे. अहो दिवसाभराची माधुकरी आहे. यांना अशुद्ध झालं तर? तुम्ही तरी कुठे शुद्ध आहात? तुमच्या आई बापांनी शेण खाल्लंच आहे. तुम्ही प्रत्यक्ष खाल्लं तर काय बिघडणार आहे? विसोबा शास्त्री, आम्हाला काय बोल लावायचे ते लावा. एरवी कृमी कीटक म्हणताच आम्हाला. आई बाबांना का बोल लावता? त्यांनी असे काय केले? अनाचार. अनाचार. एकदा माणसानी संन्यास स्वीकारला की तो मेला. मग तो माणूस देहरूपाने परत आला तरी तो परपुरुषच. आणि तुमचे जन्म झाले म्हणजेच शास्त्री. निवृत्ती, निवृत्ती. काय म्हणतात भोजलिंग काका? सोपान. दादा, सोपाना, अरे ऐक ना माझं. तू तरी सांगशील का काय झालं ते? असं काय बरं करतोयस तू? ऐक ना माझं, उघड ना दार. ए ज्ञाना दादा. गुरु दादा, अरे सांग ना रे त्याला. ज्ञाना दादा. निवृत्ती, काय झालं हे सगळं? दादा, अरे असं काय करतोयस? उघड ना दार.
मावशी, आळंदीचा आनंद तर तुला ठाऊकीच आहे. लोक भिक्षेत शेण कुठे टाकतात, कोणावरून उतरवून टाकलेले उतारे टाकतात. लेकरू सर्व सहन करते मुकाट्यानं. पण आज शास्त्री आई वडिलांना बोलले, कान जळून जातील अशा तिखट शब्दांमध्ये. हा घाव माझ्या ज्ञानाच्या वर्मी बसलाय ग मावशी. आला आणि पटकन मनाला प्राणत्यागच करतो. आणि कुटीचं दार लावून घेतलं त्याने. गुरुदादा, अरे तो बघणार आहे. द्याना, द्याना, मी दार तोडते. मावशी थांब. हे दार आई आणि बाबांनी बांधलंय ग, तोडू नको. मी साधवते. येईल ज्ञानादादा बाहेर. निवृत्ती, तूच सांगणार आहे काहीतरी. ज्ञानादादा, अरे आई नंतर तूच माझी माय नाहीस काय? अरे आपण नाथ सांप्रदायिक, आपले घराणे योग्यांचे. आणि योगी कोणाला म्हणतात? जो जनांचे अपराध सहन करतो. विश्वासात जाळ होऊन अंगावर बरसला तरी आपण त्याला विसवावे. जनांनी शब्दांनी वार केले तरी तो उपदेश मानावा, हे तूच सांगितले नाहीस काय? योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे भावे पाणी. शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे माझा दादा, ही मुक्ता तुझी लाडकी नाही का रे? तिच्यासाठी तरी स्वतः विश्वाचा उद्धार का करत नाहीस? दार का रे उघडत नाहीस? दार का रे उघडत नाहीस? लढीवाळ मुक्ताबाई, जीव मुद्दाला ठाईचे ठाई. आपण तरुणी विश्वतारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा मुक्ता, दादा. असोनी संसारी जिव्हे वेगुकारी. असोनी संसारी जिव्हे वेगुकारी. वेदशास्त्र उभारी. अहो विसोबा शास्त्री, ऐकले काय? काय झालं? काय हे असलं काहीतरी नेसून गावभर फिरताय? हे असला आवेळी आरडाओरडा करत का आला तिथे? इंद्रायणीचं पाणी आटलं का सिद्धेश्वराला आग लागली? अहो त्याही पेक्षा भयंकर. म्हणजे ती कार्टी. हर 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 हर. घेतलं त्या अभद्र कार्ट्यांचं नाव? आणि तुमच्या तरी मुखामध्ये त्या अभद्र कार्ट्यांचं नाव का असतं सतत? अहो शास्त्री, आळंदी ग्रामामध्ये काही अभद्र घडू नये म्हणून तर आपल्यापाशी आलोय. म्हणजे? अहो ती कार्टी सिद्ध बेटावर रोज रात्रीची हरी कीर्तने गातात काय, नाचतात काय. आणि आता
संपूर्ण आळंदी ग्रामच त्यांच्या नादी लागत चाललेले आहे. असं हा, बोलवा उद्या न्यायसभा. हा? जसं त्यांच्या आईबापांना घालवलं ना तसं या अभद्र कार्ट्यांनाही घालवूया. तुम्हा भावंडास मुंजीचा आणि शिक्षणाचा अधिकार हवा आहे ना? होय. एक उपाय सुचवतो. तुम्ही पैठणास जा, तिथल्या धर्मसभेचं शुद्धीपत्रक आणा. तुम्हाला सर्व शास्त्राधिकार देतो. खरंच? अगदी खरं. मुलं पैठणला निघाली तसं मी आमच्या यांना विचारलं. लहान मुलं आहेत, मी त्यांच्या सवे जाऊ का? त्यावेळी यांनी आनंदानं अनुमती दिली. पण निवृत्ती, पैठण एवढे मोठे नगर आहे, तिथे ना कोणी आपल्या ओळखीचे ना देखीचे. दादा, अहो असे काय म्हणून यशोदामाई. पैठणचे देवकुळे विठ्ठल पंतांचे मामा, त्यांच्या घरी नक्कीच ठाय मिळेल. शेष नारायणाची इच्छा. चला, अंधार पडायच्या आत निघायला एक हवं. दिवस मुक्तानं ज्ञानदेवाकडे हट्ट धरला. दादा, एखादा अभंगरच ना. ज्ञानोबा म्हणाला, जर मला मार्गक्रमण करत आम्ही पैठणास पोचलो. तिथे देवकुळे मामा भेटले. आपण अहो मी भोजलिंग, तुमच्या भाच्याचा विठ्ठल पंताचा मैत्र. अरे हो 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 सुमरले मला. किती दिसांनी भेट झाली रे. हो ना. काय निमित्त आलायस? मामा, ही तुमच्या विठ्ठलाची लेकरं. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीनं देहांत प्रायश्चित्त घेतलं तरी यांच्या मागचं शुक्ल काष्ठ काही सुटत नाही. म्हणून न्याय मागावयास पैठणास आलो. आता कुठं जावं आपणच सांगा. कशी साजिरी आहेत ही मुलं. यांचे विषयी आळंदी वासियांना करुणा कशी वाटली नाही. मी बघतो काय करायचं ते. चला माझ्या सवे, चला या. चला. मामा आजोबा, आपण कोणाची वाट पाहतोय? पैठणच्या न्यायसभेत जायचं म्हणजे पूर्व पक्ष उत्तर पक्ष करावा लागतो आणि त्यासाठी अभ्यासू न्यायवेत्ता हवा. आपण तर आलोय. देवकुळे शास्त्री, आम्ही पोचलोत बरं. या या गिरीपंडित या. प्रणमामी. प्रणमामी. आपण अगदी योग्य बोललात देवकुळे शास्त्री. हा, या धर्मसभेपुढे आपल्याला मनाला येईल ते बोलणं योग्य नाही. आपण चिंता करू नका, ही धर्मसभा आपल्याला योग्य तोच न्याय देईल. वा. चला, आता काही वेळातच ब्रह्मेश्वर शास्त्री येतील. तेव्हा आपण आधी उपस्थित असायला हवं. हो, या. चला चला. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे